नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबड्यांना कोंब आलेले कसे कट करायचे आहेत ते दाखवणार आहे। भरपूर अशा कोंबड्यांचे कोंब आलेले आहेत। माझे कोंबड्या जे आहेत त्यांना पाठीमागच्या साईडने कोंब आलेले होते आणि एकही कोंबडी जी आहे ती अशी सापडली नव्हती की तिला कोंब आलेलं नव्हतं। त्यामुळे अंड्यांवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। अंड्यांच्या बिझनेसवरच परिणाम झालेला होता। तर आम्ही ते कोंब कसे कापले जर चला पुढे व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आम्ही काय केलं होतं, सगळ्या ज्या कोंबड्या आहेत ह्या आतमध्ये अगोदर आम्ही ना एका सेट आमची पोल्ट्री जी आहे त्याच्यामध्ये बंद करून घेतलेल्या होत्या आणि आम्हाला ज्या कोंबड्या आहेत आता ह्या पकडून घ्यायच्या होत्या। असं झालं होतं, आम्ही एक दिवस अगोदर ह्या कोंबड्या आहेत त्यांना अगोदर जे कोंब कापले होते आदल्या दिवशी साधारण 5ला बसले होतो आणि 7-8 वाजेपर्यंत आम्ही त्यांचे कोंब कट केले होते आणि काही कोंबड्या मी दुसऱ्या दिवशी सकाळी देखील कोंबड्यांचे कोंबही कट केले होते। तर तुम्ही बघू शकता कोंबडी जी आहे ती माझ्या सासूबाईंनी हातात पकडलेली आहे आणि त्यांना याच्याबद्दल जास्त माहिती आहे, कारण ते मला खूप दिवसांच्या बोलत होत्या की आपण जे आहेत कोंबड्यांची कोंब कट करायची आहे आणि घरचं आवरता आवरता खूप उशीर व्हायचा, कारण हे जे काम होतं ते एकट्या माणसांचं नव्हतं, कारण कोंब जो आहे तुम्ही बघू शकता कसा आहे आणि पाठीमागच्या साईडनी तो कोंब असतो। तर अशा पद्धतीने कोंब आलेला होता आणि तो कोंब जो आहे तो असा ब्लेडनी कट करायचा आहे किंवा अगरबत्तीने जाळला तरी देखील चालतो। तर माझ्या 1000 कोंबड्या होत्या, सगळ्या कोंबड्यांना कोंब आलेले होते। आणि कोंब कशामुळे येतात तर बरेचशांनी सांगितलं की गहू घातल्याने कोंब येत असतात आणि ते खरंच आहे। जर तुम्ही कोंबड्यांना गहू घातले तर तुम्ही नक्कीच तुमच्या कोंबड्यांना कोंब येतील। आम्ही पण एक गोणीभर गहू असे कोंबड्यांना घातले होते, पण त्याचा जास्त परिणाम होईल असं काही आम्हाला वाटलं नाही आहे, कारण आम्ही खाद्य जे आहे हे मध्यंतरी वेगळ्या पद्धतीचं जे खाद्य आणलं होतं त्यामध्ये देखील गव्हाचं प्रमाण होतं आणि खाद्यामुळे आम्हाला ते कळून आलं नव्हतं, कारण ते खाद्य जे आहेत कंटिन्यू आम्ही एक पूर्ण महिनाभर ते खाद्य घातलं होतं आणि त्या खाद्याने जे आहेत कोंबड्यांचं वजन खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं आणि कोंब देखील जे आहेत कोंबड्यांना आले होते आणि आम्हाला वाटलं की 6 महिन्यानंतर कोंबडी जे आहेत अंड द्यायला लागेल। तर आम्ही 5 ते 6 महिन्यापर्यंत खूप वाट बघितली। साधारण आम्हाला 5च महिने सांगितले होते की 5 महिन्यानंतर जे कोंबडी आहे ही अंड देईल। तर कोंब ब्लेडने कापल्यानंतर आम्ही ते हळद केलेली होती, हळदीमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवली होती। कोंब कापल्यानंतर अक्का लगेच त्याला हळदीने जसं आपण जखम झाल्यानंतर कसं एखादी क्रीम वगैरे लावतो तर तिथे हळद लावून देत होत्या। तर अशा पद्धतीने कोंबडी जी आहे ती मी पकडायला जायची आणि अक्का जी आहे ती कोंबडी पकडून अशा पद्धतीने कोंब शोधून द्यायच्या आणि हे जे आहे ते ब्लेडनी कट करायचे आणि जी कोंबडी झालेली आहे तिला नेलपेंट वगैरे काहीतरी कलर करायचा होता आम्हाला, तर ते काम केलं होतं आर्यननी। तर तुम्ही बघू शकता कोंब कसा आहे, जवळून मी तुम्हाला दाखवते आहे। तर प्रत्येक कोंबडीला हा कोंब आलेला आहे। जर तुमची कोंबडी 5-6 महिन्याची झाली असेल किंवा 4 महिन्यानंतरच चेक करायला केलेलं चांगलं राहील, कारण लगेच लक्षात येतं आणि पुढं जे आहे अंड्यांना जास्त अडचण येणार नाही आहे। तर एक देखील कोंबडी बिना कोंबाची नव्हती, तर हे खूपच म्हणजे स्टार्टिंगला जे आपण अंड्यासाठी कोंबड्या केल्या आणि त्यांना सगळ्यांना कोंब आले। तर अशा पद्धतीने दुसरा जो माझा कोंबड्यांचा लॉट आहे तर हा 3 महिन्यानंतर आम्ही चेक करून घेणार आहे, लगेचच आम्ही चेक करणार आहे आणि जास्त कोंबड्या असल्यामुळे जे कोंब कापायचं काम होतं ते जरा जास्त जड गेलं होतं, कारण पूर्ण जे आहे दिवस थकवा जाणवतो। एक कोंबडी पकडून आणायची आणि मग ती पकडून हातामध्ये द्यायची, अशा पद्धतीने तो कोंब कापायचा आणि कोंब कापल्यानंतर त्या जखमीवरती लगेच हळद लावून द्यायची। तर असा जो आहे आमचा साधारण आम्ही 8 तास केलं असेल हे काम। एक दिवस आदल्या दिवशी आम्ही 4 तास केलं असेल आणि दुसऱ्या दिवशी देखील आम्ही 4-1 तास केलं असेल। तर अशा पद्धतीने नेल पेंट इथे मी लावत होते। आर्यन कधी लावायचा कधी मी लावायचे, कारण आर्यन कोंबडी पकडून आणायला गेला तर मग मी त्यांना खूण म्हणून नेल पेंट लावायचे आणि कोंबडी आहे जी बाहेर पकडून सोडून द्यायचे। तर अंशची ते नेहमीचीच लुडबड असते, अंश खूप त्रास देत असतो। अंश आमची नेल पेंट घेऊन जाणं, अंशला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत अंशची ते खोडी करत असतो आणि आम्हाला काम करून देत नाही आहे। खूप आरडाओरडा केल्यानंतर देखील तो अजिबात ऐकत नाही आहे। तर अशा पद्धतीने आमचं सिरियस काम इथे चालू होतं आणि हे जे काम आहे तर याचा व्हिडिओ मला खूप दिवसांचा टाकायचा होता। दिवाळीच्या अगोदर ही शूटिंग मी काढून ठेवलेली आहे आणि आता जे स्टोरेज फुल झालेलं आहे तर हा व्हिडिओ मी म्हटलं आता टाकून द्यायचा आहे, कारण मला पूर्ण सगळं जे आहे डिलीट करायचं आहे आणि व्हिडिओ मी इथे टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने खूप पटापट जे आहेत हे कोंबड्या पकडून सेट जे आहेत मी पॅक केलेला आहे, तर त्यामुळे कोंबड्या जे आहेत पकडायला मला जास्त वेळ लागलेला नाही आहे। पॅक केल्यानंतर कोंबडी लगेच हातात येते आणि आम्ही जे आहेत हे काम ना रविवार बघूनच केलं होतं, कारण रविवारी आहेत मुलं हाताखाली असल्यानंतर बरीचशी ना मदत होत असते। आर्यनची खूप जास्त मदत होते आणि आदिती जी आहे ती घरातला आवरायला मदत होते, कारण घरी बाबा देखील आहे आणि बाबा आजारी होते
तर बाबांपाशी कोणीतरी एक जण थांबायला म्हणून आधी तिला आम्ही तिथं ठेवलं होतं आणि अक्काच्या इथे पोल्ट्रीमध्ये आलेल्या होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण जे कोंब आहे ते कोंबड्यांचे कापून घेतले होते. तरी 301 कोंबड्या आमच्या राहिल्या होत्या आणि आम्ही त्याच्यानंतर खूप असं थकलो होतो. तर आम्ही ते कोंब जे आहेत ते नंतर आम्ही कोंबड्यांची कापलेच नाही आहे. त्यानंतर आमच्या बऱ्याचशा कोंबड्या सेल झाल्या होत्या आणि मी ज्यांना सेल केलं होतं, ज्यांना अंड्यांसाठी कोंबड्या पाहिजे होत्या, त्यांना सगळ्यांना मी सांगितलं होतं की जर तुमच्या कोंबड्यांनी अंडे दिले नाही तर प्लीज त्याचे तुम्ही कोंब चेक करा. तर त्यांना ही गोष्ट कोंबड्या नेणाऱ्या सगळ्यांनाच माहीत होती. तर अशा पद्धतीने कोंब जे आहेत हे मी अक्कांनी इथे जे आहेत कोंबडी पकडून इथे हळद वगैरे लावण्याचं काम केलेलं आहे आणि यांनी जे आहेत तर ती कोंबडी पकडून कोंब कापण्याचं काम केलेलं आहे. तर त्यावेळेस आमचे जे पिल्लं होते तर 1000 पिल्लं जे होते 1000च्या कोंबड्या होत्या आणि जे बाकीचे जे आहेत पिल्लं आमचा सेकंड लॉट जो आलेला होता तर तो आलेला होता. तर अशा पद्धतीने प्रत्येक कोंबडी पकडून आणायचं काम आर्यनने केलं होतं. आर्यन देखील नंतर खूप जास्त थकला होता आणि नंतर आर्यननंतर ते जे काम आहेत हे मी केलं होतं, कारण मी पण बऱ्याचशा ज्या कोंबड्या आहेत त्या पकडून दिल्या होत्या, कारण मला ज्या आहेत नेलपेंट लावून त्या कोंबड्या बाहेर सोडून द्यायच्या होत्या. ज्या इथे पोल्ट्रीमध्ये आहे तर पोल्ट्रीच्या जराशा दरवाजाच्या साईडने सोडून मला पुन्हा दरवाजा लावून आतमध्ये यावं लागायचं. माझं देखील तिथे काम जे होतं तर फक्त नेलपेंट लावण्याचं नव्हतं, तर मग कोंबडी देखील मला तिथे सोडून द्यायचं देखील काम होतं, कारण आम्ही 2 दिवस हे काम केलं होतं आणि नेलपेंट लावलेली कोंबडी आम्ही पुन्हा पकडत नव्हतो. तर ही कोंबडी आता मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दाखवणार आहे की कशी आहे ही कोंबडी. तर तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने जी आहे ही कोंबडीचं जे कोंब कापून झालेलं आहे आता मी तिला बाहेर सोडायला चाललेली आहे. तर आर्यने जी आहे ती दुसरी कोंबडी माझ्या हातात दिलेली आहे. लगेचच कोंबड्या पकडून आम्ही लगेचच अक्कांकडे देत असते मी. अशा पद्धतीने आमचं काम चालू होतं. तर खूप मजा आली होती ह्या कामाला आणि मजा आल्यानंतर जो कंटाळा आला होता ना त्याने आम्ही अक्षरशः 1-2 तास झोपून घेतलं होतं, कारण त्यावेळेस मी आजारी होते. दिवाळीच्या पिरियडमध्ये खूप आजारी होतो आम्ही. मी पण आजारी होते, मुलं देखील, सगळ्यांनाच अशी सर्दी खोकला आणि कणकण आलेली होती. त्यामुळे जे आहेत नेमकं कोंब कापण्याच्या दिवशीच मी जास्त आजारी पडलेले होते आणि मला सलाईन वगैरे देऊन देखील मी घरी आलेले होते. तरी देखील माझ्या कामाचा उत्साह जास्तच होता, कमी असं अजिबात नव्हता. प्रत्येक कामी मला करायचंच होतं आणि कोंबड्यांच्या संदर्भातलं जर काम असलं ना तर मी आवर्जून उभी असायची. अगदी मला थंडी वाजून आली किंवा ताप कणकण आले तरी देखील मी उभीच असायची आणि पहिल्यापासून जे आहे की या कामाची मला आवड आहे ना, तर म्हणून मी इथे कंटिन्यू इथे माझा वेळ देत असते. कारण कुठल्याही कामाची आपल्याला आवड असली ना तर आपण ते काम आवर्जून मनापासून करत असतो. आणि तर अशा पद्धतीने आम्ही तिघांनी मिळून हे काम, आणि आदिती आर्यननी देखील याच्यामध्ये यांचा मोठा सहभाग होता. तर यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही जे आहे कोंबडी पकडण्याचं काम केलं. आर्यनला हे काम खूप आवडलं कारण त्याला कोंबड्या पकडायला खूप आवडतं. तर चला, तुम्हाला जो इथला पुढला जो व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला असाच दाखवणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा, बाय बाय. Ini
जा तुम्ही सोडायला. हळूहळू घ्या, हळूहळू घ्या. साडी नाही लागणार, शेड नेट लागत. आधी करू का मी? आणू का शेड नेट? मी तिला उगाच पिल्लांपाशी बसेन, इन्फेक्शन होईल त्याला.